एक तर महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे आणि कर्नाटकाचं पाणी वेगळं आहे। त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना ते पाणी जर का अशा पद्धतीने घेत असतील तर महाराष्ट्र सरकार काय करते? आणि सरकारनं वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे, त्यांच्यावर संबंधितांच्यावर गुन्हेगार दाखल झालीच पाहिजे, पण कर्नाटक सरकारला याचा जाब विचारला पाहिजे। आणि अशा पद्धतीचे प्रकार घडणार असतील तर मग सगळे नियम धाब्यावर बसून एक थेंब पाणी सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सरकारला घ्यावी लागेल। कुठेतरी सरकार नेबळटपणा दाखवतंय आणि त्यामुळं कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं। साहेब, राज्यामध्ये आज बैठक झाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी, काय नेमकं ठरवलं? 18 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोठा मोर्चा काढायचा निर्णय आज झालेला आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही अशी आमची भूमिका आहे। याचा अर्थ विकासाला आमचा विरोध आहे अशातला भाग नाही, त्याची आवश्यकताच नाही। कारण एकूणच हा शक्तीपीठ महामार्ग हा जनतेसाठी नाही, भाविकांच्यासाठी नाही, तर राजकीय नेत्यांना समृद्धीसारखा अधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून हा महामार्ग आहे। नाहीतरी एकूणच हा महामार्ग जो नियोजित आहे तो आणि रत्नागिरी नांदेड हा जो नवीन झालेला महामार्ग आहे, हे दोन्ही महामार्ग समांतर जातात। दोन्हीमध्ये जास्तीत जास्त 25 किलोमीटरचं अंतर आहे आणि काही ठिकाणी 3 किलोमीटरचं अंतर, इतक्या समांतर पद्धतीने हे नांदेडपर्यंत दोन्ही महामार्ग जाताना दिसत आहेत। मग याचा अर्थ ह्या महामार्गाची गरज आहे का? कारण ज्या देवस्थानासाठी हा महामार्ग नियोजित केलेला आहे ते कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, अगदी परळी वैजनाथ असेल, कुठल्याही देवस्थानाला जात असताना ट्रॅफिक जाम झालेला आहे, लोक अडकून पडलेले आहेत। असं काही झालेलं नाही। उलट आता जो काही सांगलीपासून उस्मानाबादपर्यंत जाणारा जो काय महामार्ग आहे त्याच्यावर जे 2-3 नवीन टोल नाके बसवले आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं, त्याच्यामध्ये अपेक्षित टोल वसूल होत नाही। याचा अर्थ तिथंच त्यांना अपेक्षित असलेली वाहतूक नाही आहे। मग नवीन मार्ग काढायची गरजच काय? नव्या महामार्गामध्ये नवे टेंडर काढता यावेत आणि त्यात पैसा खाता यावा म्हणून एका समृद्धी महामार्गानं आमदारांची किंमत 50 कोटी केली, शक्तीपीठानं किती शक्ती मिळणार आणि कोणाची किंमत किती होणार आहे? आम्ही हे होऊन देणार नाही। खरं तर राजापूर त्यांनी त्याकडे पाठ फिरवलेली आहे। आपण सगळ्या महाराष्ट्राचा दौरा करतो, सध्या काय स्थिती आहे, काय सांगा? सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळी स्थिती आहे। जनावरांना चारा मिळत नाही आणि अगदी वेळेवर मान्सून आला तरीसुद्धा ही स्थिती अजून 2 महिन्यापर्यंत राहणार आहे। कारण पाऊस पडला तर लगेच दुसऱ्या दिवशी चारा तयार होत नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये कुणालाही त्याचं काही पडलेलं नाही, कुणी त्याचा गांभीर्यानं विचार करायला तयार नाही। सर्वसामान्यांची पाण्यासाठी वणवण होते, जनावरच चाऱ्यासाठी टाहू पडत आहेत, सरकार काहीच करायला तयार नाही। ही अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे।